मंडळी, पैसा आणि आरोग्य यासाठी एक असा साधा सोपा मंत्र आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकेल. कारण पैसा भरपूर कमवता पण तोच पैसा सतत औषधांमध्ये खर्च होत असेल तर अशा समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. कधी तब्येत साथ देत नाही तर कधी पैसा टिकत नाही. पोटाच्या समस्या, अंगदुखी, मानसिक ताण आणि यामुळे सतत होणारा खर्च, यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. औषधं घेऊनही मनाला शांतता मिळत नाही आणि कमावलेला पैसा कधी हातातून निघून जातो हेही कळत नाही. म्हणूनच साधा, सोपा, प्रभावी मंत्र, त्याचा अर्थ आणि विज्ञानावर आधारित त्याचं महत्त्व चला जाणून घेऊया. एक असा प्रसिद्ध धनप्राप्ती मंत्र जो माता लक्ष्मीशी संबंधित मानला जातो. अनेक लोकांना विश्वास आहे की नियमित श्रद्धेनं हा मंत्र म्हटल्याने मन सकारात्मक होतं, आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे. ओम श्रीम महालक्ष्मी नमः. बघितलं, हा अतिशय सोपा पण प्रभावी मानला जाणारा मंत्र आहे. कारण श्रीम हे माता लक्ष्मीचे बीज मंत्र मानले जाते. हा मंत्र धन, सुख, समृद्धी आणि मानसिक समाधानासाठी म्हटला जातो. पण इथे एक गोष्ट समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे की मंत्र म्हणजे पैशाचा पाऊस पडणारी जादू नाही, तर मंत्र तुमचं मन स्थिर करतं आणि सकारात्मक करण्याचं काम करतो. जेव्हा मन शांत होतं तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि तेव्हा माणूस योग्य निर्णय घेऊ लागतो, मेहनत योग्य दिशेने करतो आणि जीवनात बदल घडू लागतात. पण हा मंत्र म्हणावा कसा? तर सकाळी स्नानानंतर स्वच्छ ठिकाणी बसावं, शक्य असल्यास समोर तुपाचा दिवा लावावा, माता लक्ष्मीचं स्मरण करून शांत मनानं मंत्र जप करावा. रोज 108 वेळा हा जप करणं उत्तम मानलं जातं. शक्य नसेल, कमी वेळ असेल तर 11 किंवा 21 वेळाही हा मंत्र आपण म्हणू शकता. काही जण शुक्रवारी किंवा पौर्णिमेला विशेष जप करतात. आपणही पौर्णिमा किंवा शुक्रवारी या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता आणि दररोज 11 किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणू शकता. असं मानलं जातं की श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार यामुळे मंत्र साधनेचा अनुभव अधिक चांगला जाणवतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे फक्त मंत्र म्हणणं पुरेसं नाही, तर त्यासोबत मेहनत, प्रामाणिकपणा, योग्य नियोजन आणि खर्चावर नियंत्रणही तितकंच आवश्यक आहे. कारण माता लक्ष्मी त्याच घरात टिकते जिथे प्रामाणिकपणा आहे, स्वच्छता आहे, आदर आहे, मेहनत आहे आणि सकारात्मक ऊर्जा असते. तर मंडळी, पैसा फक्त बँकेत असणं म्हणजे श्रीमंती नाही, तर निरोगी शरीर, शांत मन आणि समाधानी जीवन हाही खरा धनसंचय आहे. मग निरोगी आयुष्यासाठी आपण काय करायला हवं? तर जेवणाआधी आपण हा एक श्लोक म्हटला तर तुमची ओव्हर इटिंगची सवय मोडेल आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभेल. कारण आजच्या धावपळीच्या काळात आपण टीव्ही किंवा मोबाईल बघत घाईघाईने जेवतो. त्यामुळे किती आणि काय खाल्लं याचं भान राहत नाही. परिणामी ओव्हर इटिंग होऊन